दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा. केंद्राच्या मदतीविना काही अडलेलं नाही, राज्याला अतिरिक्त खर्चाचा केंद्राकडून परतावा येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. नियम अटी शर्ती बाजूला ठेवून मदत करणार केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. अखेर महायुती जागी झाली, बँकेच्या शेतकरी कर्ज वसुलीला स्थगिती, त्रस्त शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसल्या होत्या बँका. निलेश घाळवळ पोलिसांच्या नाकावर टिचून पळाला, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा दावा. आता दर्गे आणि मशिदीतून मदत का होत नाहीये, भाजप मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांचा सवाल. तणावग्रस्त अहिल्यानगरात ओवेसी यांची सभा, अटी शर्तींसह ओवेसींच्या सभेला परवानगी. शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होणार, पावसामुळे शिवसेनेचा निर्णय, शिंदेंची माहिती. शिवाजी पार्कातील मेळाव्याला राज ठाकरे जाणार नाहीत, मनसेच्या सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती, राज ठाकरेंच्या हजेरीच्या चर्चेत मनसेला रस नाही. शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीझर आला, धनुष्यबाणाची प्रतिष्ठा खेचून आणणार, टीझरच्या माध्यमातून शिंदेंचा दावा. डाव्यांच्या अजेंड्याचा गवईंकडून पर्दाफाश, सरन्यायाधीशांच्या मातोश्री संघाच्या सोहळ्याला जाणार, कमल गवई 5 ऑक्टोबरला संघ कार्यक्रमाला हजर राहणार. शुक्रवारपर्यंत मुसळधारेचा इशारा, हवामान खात्याकडून सतर्कतेचं आवाहन, मराठवाड्यासाठी पुढील 3 दिवस काळजीचे. राहुल गांधी यांना न्यायालयाचा दणका, काळ्या बांधणीची लाल राज्यघटना वापरता येणार नाही, एका प्रकाशन संस्थेच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश. हेमा मालिनींच्या नेतृत्वात केंद्राचं शिष्टमंडळ, तामिळनाडूत विजय थलपतींच्या रॅलीत चेंगराचेंगरीची होते चौकशी. काळजी आणि दिलासा एकाच वेळी, मराठवाड्यातील पाऊस थांबल्यानं पाणी ओसरू लागलं, पूर जसजसा कमी होतोय नुकसानीची भीषणता समोर येते. एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाची वेळ चुकली, काँग्रेस प्रवक्ता आनंद गाडगीळ यांची टीका. मराठवाड्याच्या पुरात 7 जण दगावले, पुरामुळे मराठवाड्यात पशुधनाचं नुकसान, सर्वाधिक पुरामुळे दगावली 273 जनावरं. धनगर आणि धनगर एकच असल्याचा GR सरकारनं काढावा, धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची मागणी, उद्या चक्काजाम करण्याचा धनगर समाजाचा इशारा. केंद्रातील सरकारकडून अद्यापही महाराष्ट्राला मदत का नाही, विरोधकांचा महाराष्ट्र सरकारला सवाल, केंद्राकडून बिहारला मदत झाली आहे जाहीर. दिवाळीसाठी एसटी महामंडळाची 10% भाडेवाढ, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू. अहिल्यानगरमधील राडा प्रकरणी 200 जणांवर गुन्हा, जमावानं केलेल्या दगडफेकीत 7 पोलीस जखमी, पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन केला गुन्हा दाखल. शेतात साचलेल्या पाण्याला बांध फोडून दिली वाट, शेतकऱ्याच्या अश्रूंनाही मिळाली वाट, संभाजीनगरातील शेतकरी संकटाचा करतोय सामना. हिवताप चाचणीत BMC अपयशी, 7 विभागांमध्ये हिवतापाच्या रुग्णांचं प्रमाण अधिक, दरवर्षी 12% जास्त चाचण्या करणं गरजेचं. अरबी समुद्रात वादळासारखी परिस्थिती, गुजरातमधील नौका देवगड बंदरात, 1 ऑक्टोबरपर्यंत नौका देवगड बंदरात असणार.